नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ स्तंभलेखक हरीश केंची. हरीश केंचींनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिलंय मराठीच्या मरणकाळ. आता महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे राजकारण चालू आहे, भारतीय जनता पार्टी सहित सर्वच पक्ष कशा प्रकारे राजकारण करत आहे आणि त्या राजकारणामध्ये मराठीचं मरण कसं होत आहे, या संबंधी हरीश केंची यांनी एक ब्लॉग लिहिलेला आहे. आणि हरीश केंची हे सातत्याने सामाजिक चिंतन करणारे अनेक ब्लॉग प्रासंगिक दृष्ट्या लिहित असतात, अनेक मुद्दे मांडत असतात आणि ते या चॅनलवर नेहमी येत असतात. माझी दर्शकांना विनंती आहे, आज जो ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे, पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा जो डाव आखला गेलेला आहे एका राष्ट्रीय पक्षाकडून, आणि त्यामुळे बाकीचे सर्व राजकीय पक्ष म्हणजे महायुतीमध्ये असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील आता पहिलीपासून सक्ती नको आणि मराठीवर अन्याय होऊ देणार नाही या पद्धतीची भाषा वापरत आहे. मग उरतो तो भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अजून एक समितीची घोषणा करून त्यांनी काय केलेलं आहे की हा प्रश्न असाच प्रलंबित ठेवायचा, पेटत ठेवायचा आणि आपला हेतू साध्य करायचा. आता हरीश केंची यांनी जे काही 2-2.5 हजार शब्द लिहिलेले आहेत, अक्षरांची संख्या तर खूप मोठी आहे, आणि त्यामध्ये त्यांनी मराठीच्या मरणकाळा मांडलेल्या आहेत. त्यांचं पहिलं वाक्य जे आहे, हिंदू हिंदी हिंदू राष्ट्र याचा ध्यास घेत सत्ताधाऱ्यांनी आधीच जीर्ण गलित गात्र मरणकाळा भोगणाऱ्या मराठीचा गळा धरून गुदमरून टाकलाय. हरीश केंची, आता तुम्ही हे जे पहिलंच जे वाक्य तुम्ही लिहिलेलं आहे त्या संबंधी तुम्ही सविस्तर सांगा. नाही, पहिलं वाक्य तुम्ही वाचलं त्यात लक्षात आलं असेल तुमच्या की हिंदीचा आग्रह का. तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे अ, मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा एक अ, हिंदू, हिंदी आणि हिंदुस्तान हे धोरण ठरलेलं आहे. म्हणजे गोरख गुरुजींच्या बंच ऑफ थॉट पासून किंवा त्या आधीही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील हिंदीचा आग्रह धरलेला होता. मराठीचा संदर्भामध्ये त्यांनी जे काही मांडायला हवं होतं ते मांडलेलं नाहीये. म्हणून आता त्रिभाषा सूत्र काढलेलं आहे. त्रिभाषा सूत्राच्या संदर्भामध्ये 1950 सालापासून हा वाद निर्माण झालेला आहे. इंदिरा गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाल्या त्यानंतर त्यांनी 1967 साली संसदेमध्ये हा विषय आणला आणि हा विषय आणल्यानंतर तिथे असा निर्णय झाला, दोन भाषा या महत्वाच्या पकडल्या गेल्या. त्या एक तर मातृभाषा जी असेल ती, आणि दुसरी संपर्क भाषा म्हणून इंग्रजी प्रामुख्याने पकडली गेली. तिसरी भाषा तुम्हाला हवी ती करा, अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेचा निर्णय संसदेमध्ये लागलेला आहे. त्यामुळे दाक्षिणात्य जी राज्य आहेत म्हणजे कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, केरळ आहेत, या सगळ्या दाक्षिणात्य राज्यांनी इंग्रजी ही संपर्क भाषा आणि त्यांची मातृभाषा ही पहिली भाषा अशा प्रकारचं धोरण स्वीकारलं. त्यानंतर तो वाद निवळला. तो आजपर्यंत वाद होत नव्हता. परंतु प्रत्येक वेळेला असं होतं की ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येतो त्यावेळेला ही चर्चा मोठ्या प्रमाणे करायला सुरुवात होती. आणि त्याच पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र लागू करायचं राज्य सरकारने ठरवलं. पण त्यातही त्यांनी क्लेम अशी केली बघा, स्वतः या संदर्भात काही बोललेले नाहीत. जे शिक्षण मंत्री आहेत, जे शिवसेनेचे आहेत, म्हणजे ज्यांनी शिवसेना फोडली आणि शिंदे सेना उभी केली, शिवसेना ही मराठी माणसांसाठी एकत्रित झालेली, मराठीवर अन्याय, मराठीची अस्मिता, मराठी तरुणांना नोकऱ्या यासाठी स्थापन झालेली शिवसेना ही फोडून शिंदे सेनेनं
आपल्याकडं सेना घेतली, शिवसेना घेतली. ती घेताना त्यांनी असं सांगितलं की बाळासाहेबांचे विचार आम्ही राबवत आहोत. परंतु मराठीच्या पहिलीपासून मराठीचं सक्ती जी केली गेली ती कुणी केली? जे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत, हे शिवसेनेचे मंत्री आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षानं शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी मराठीवर शरसंधान केलेलं आहे. मराठी भाषेवर, मराठी अस्मितेवर शरसंधान केलेलं आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं जो वाद होता तो उघडकीला आलेला आहे. हे आणि बघा त्यामुळे हरीजी, हरीजी, हा बोला. तुम्ही हा बोला. आपण हे ठाकरे शिवसेना यांनी भारतीय जनता पार्टीचं राजकारण आणि वेळोवेळी त्याचा वापर याच्यावर आपण नंतर शेवटाला येऊ. कारण बहुतेकांना आता ते माहिती आहे सगळ्यांना. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ते हिंदू हिंदी हिंदू राष्ट्र हे जे 1950 साली गोळवलकर गुरुजी त्यांनी बंच ऑफ थॉट मध्ये लिहिणं आणि तुमच्या तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की 2050 नाही सॉरी 1950 बर. नंतर ज्या वेळेला 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आलं आणि मग त्यांनी त्या पद्धतीने सगळं आपलं राजकारण देशभर करण्याचा उद्योग केलेला आहे. आता जसं तुम्ही इंदिरा गांधींच्या काळामधलं 1967 सालचं संसदेमधली चर्चा ही तुम्ही सांगितली, तर त्या आता जे आता या 2025 साली हा पक्ष म्हणजे माझा प्रश्न आहे तुम्हाला, हा भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे त्यांना दक्षिणेमध्ये आपले हातपाय पसरवायचे आणि मग त्यासाठी आता जसं एक देश एक भाषा एक निवडणूक वगैरे सगळं त्यांचं एक एक जे चाललेलं आहे, मग तो प्रयोग दक्षिणेमध्ये जिथं हिंदीला प्रचंड विरोध आहे तिथं जर राजकीय दृष्टी आपल्याला शिरकाव करायचा असेल आणि आपल्याला तर ती भाषा लादायची सगळीकडे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत, मग त्यासाठी ते आधी महाराष्ट्रामध्ये ते लागू करा कोणत्याही परिस्थितीमध्ये, असं याबद्दल तुम्ही सांगा. नाही, बरोबर ना. त्यांचा आग्रह सगळीकडेच आहे, नाही असं नाही. त्रिभाषा सूत्र त्यांनी वापरायचं. मुळात असं आहे की भारतीय जनता पक्षाचं राज्य कुठे असते? उत्तरेकडे सगळी जी राज्य आहेत, मग राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, किंवा बिहार असतील, दिल्ली असेल, ही सगळी उत्तरेकडची जी राज्य आहेत ती हिंदी भाषिक राज्य आहेत. त्यामुळे त्यांना तसा प्रॉब्लेम येत नाहीये. पण भारतीय जनता पक्षानं या हिंदी प्रादेशिक जे आहेत सगळे, त्यांना तिसरी भाषा कोणती लागू केली आहे? मग जर त्यांना उत्तर प्रदेशाच्या लोकांना किंवा हिंदी भाषिक लोकांना महाराष्ट्रामध्ये येऊन उपजीविकेचं साधन शोधायचं असेल तर त्यांना इथली भाषा शिकायला पाहिजे. इथली भाषा न शिकता त्यांची भाषा आपल्या मुलांवर लादणं हे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? बरोबर की नाही? त्यामुळे हे जे सगळं चाललेलं आहे, हे मतांचं धोरण, त्यांचं निवडणुकीचं राजकारण, हे सगळं या पाठीमागं आहे. मुळात या मागे मुंबईतलं राजकारण, मुंबईची महापालिका जिंकायची यासाठी हा केलेला डाव आहे असं मला तरी वाटतं. कसं आहे, मराठी आणि अमराठी असा वाद निर्माण करायचा. मराठीमधले काही विशिष्ट लोक, विशिष्ट विचाराची मंडळी ही भारतीय जनता पक्षाचे मतदार आहेत. तुम्ही काही केलं तरी ती मतं तिथे जाणारच आहेत ती. परंतु अमराठी आहेत, ह्या अमराठींना मराठीच्या विरोधात उभं करून ती सगळी मतं आपल्याकडे आली पाहिजेत, यासाठी केलेला हा डाव आहे. मराठी मतांमध्ये किती आहेत? 5 पक्ष मराठीमध्ये विभाजित होतात. भाजप आहेच, शिवसेनेचे 2 पक्ष आहेत, काँग्रेस आहे, इतर पक्ष आहेत. 5 पक्षांमध्ये वितरित होतात. त्यामुळे मराठी माणसाचं प्राबल्य मुंबईतून कमी व्हायला हवं, यासाठी हा केलेला डाव आहे. आणि त्यांना काही करून मुंबई ही आपल्या हातात हवी आहे, त्यासाठी केलेला हा एक प्रकारचा डाव आहे. तो बोला. डाव आहे. तर हा भाषेच्या संदर्भात ज्या वेळेला असं आपल्यावर असा आरोप होतोय की भारतीय जनता पार्टीचा हा त्रिभाषा सूत्र हा कट आहे, जसं दीपक पवार अभ्यास केंद्राचे असतील किंवा बाकीचे अनेक पत्रकार असतील, साहित्यिक असतील, कलावंत असतील, यांनी ती टीका केलेली आहे. मग ती टीका कशी सहन करायची आणि मग ती सहन करत असताना आपल्या ज्या ढाली आहेत
म्हणजे जसा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कुणी दिला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला, असं सांगितलं जात आहे. हे सगळं होत आहे. अशा परिस्थितीमध्ये मला एक सांगा, तुम्ही तुम्ही पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे जे अध्यक्ष होऊन गेलेले आहेत, त्यापैकी गेल्या 30 वर्षामध्ये बहुतेकांच्या तुम्ही मुलाखती घेतलेल्या आहेत. आणि मग त्यांनी मराठी भाषेच्या संदर्भामध्ये म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळावा वगैरे हे बोललेले आहेत. जसं काल राज ठाकरे यांनी सांगितलं की 150-200 वर्षांची भाषा आणि 3,000 वर्षांपूर्वीची भाषा, हे असं लक्षात न घेता तुम्ही करताय. मग या या पार्श्वभूमीवर साहित्यिक असतील, कलावंत असतील, तर त्याच्यामधले लोक अशी त्याच्यामध्ये का दुफळी माजलेली आहे? म्हणजे तुमच्या एक लक्षात घ्या. ब्लॉगमध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की पु ल देशपांडे पुरस्काराच्या संदर्भात काय जे म्हटले होते ते तुम्हीच दर्शकांना सांगा. आणि माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया याच्यावर नोंदवा. मुळात असं आहे की तुम्ही मगाशी उल्लेख केला तसा ती नेते, अभिनेते, कलाकार किंवा साहित्यिक ही मंडळी या सरकारच्या पहिलीपासून हिंदीच्या सक्तीच्या विरोधात बाहेर पडलेत का? एखाद दुसरे कलावंत सोडले तर तुरळक कुणी आहे. बाहेर पडलेलं नाही. याचं कारण असं की त्यांना तो रमणा मिळतो आहे, त्या रमण्यामध्ये ते मशगूल आहेत. आता समजा अशोक सराफ सारखे माणूस, त्यांना नुकतंच पद्मश्री काही दिलेलं आहे ना, त्यामुळे त्यांनी तोंडच उचकटलेलं नाही. आपण अगदी धाडसी म्हणतो की बेधडक बोलणारा नाना पाटेकर, कुठे आहेत नाना पाटेकर? आवाजच नाही त्यांचा तिथे. मराठीच्या साठी कोण बाहेर पडलंय? साहित्यिक कुठे आहेत? एकही साहित्यिक नाही, लेखक नाही, काही बाहेर पडलेले नाहीत. म्हणजे मागच्या काही वर्षापूर्वी मी असा एक प्रयत्न केला होता, जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, या अध्यक्षाच्या घरी जाऊन त्याच्या मुलाखती घेताना असं विचारलं होतं की तुमचा मुलगा किंवा तुमची नातवंड कोणत्या कोणत्या भाषेमध्ये माध्यमातून शिकतात? तर ही सगळी जी आहेत, सगळ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत, त्यांची नातवंड ही इंग्रजी माध्यमामध्ये शिकतात, मराठी माध्यमातून नाही. मग ह्यांच्याकडनं मराठीची म्हणजे मराठीसाठी आग्रह धरला जाणार आहे का? समजा आता आमदार आहेत, मंत्री आहेत, मंत्र्यांची मुलं किंवा मंत्र्यांची नातवंड ही इंग्रजी माध्यमातून शिकतात. सनदी अधिकारी जे आहेत सरकारी, जे महाराष्ट्राचं धोरण राबवणारे आहेत, त्यांची मुलं नातवंड काय करतात? तेही इंग्रजी माध्यमात शिकतात. मराठी टिकवली कोणी? तर ग्रामीण भागातल्या लोकांनी ही मराठी टिकवलेली आहे. मराठी भाषा ग्रामीण भागामधून मोठी केली गेलेली किंवा त्यांच्या जोपासना जी मराठीची म्हणतो ती तिथे झालेली आहे. पण आता तिथेही काही ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा येऊ लागलेल्या आहेत. मुळात सरकार आणि मराठी भाषिक यांनी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजेत की नाही. हा फक्त काही सक्तीचा विषय नाही, तो मराठी जिवंत राहील की नाही याचा प्रश्न आहे. तेव्हा सगळ्या स्तरावरनं मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला हवाय. मी यापुढच्या काळामध्ये मराठीत बोलीन. समोरचा माणूस कोणत्याही भाषेत बोलत असेल तर मी मराठीमध्येच बोलीन, असा आग्रह का धरला जात नाही? लक्षात आलं की नाही? सरकारी धोरणं जी आहेत ती धोरणं मराठीतून होत नाही, ती इंग्रजीत तयार होतात, कारण अधिकारी सगळे इंग्रजीमध्ये आहेत आणि त्याचं ट्रान्सलेशन जी आर मध्ये निघालं आणि खाली वाक्य असतं, मूळ कॉपीचं जे आहे ते इंग्रजीमध्ये आहे, ते ग्राह्य धरावं, मराठी ग्राह्य धरू नये. असं सरकारी धोरण असेल तर मराठीचा उत्कर्ष व्हायचा कसा? मराठी लोकांपर्यंत पोहोचायची कशी? म्हणून माझा तो राग होता की पहिलीपासून तुम्ही लादूच नका ना. लहान मुलांचं जे मानसशास्त्र आहे, तुम्ही कुठल्याही मानसशास्त्राकडे जा, म्हणजे बालमानसशास्त्रज्ञ जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही बघा किंवा शिक्षकांना विचारा, शिक्षण तज्ज्ञांना विचारा की पहिली, दुसरी, तिसरीच्या मुलांना 3-3 भाषा शिकायचं ओझं ज्याला म्हणू किंवा बोजड जे होतं ते लादू शकतो का आपण? का लादायचं त्यांना? मग त्यांनी गणित शिकायचं नाही का? सायन्स शिकायचं नाही का? त्या भाषेवर काय होणार? त्यावर अन्याय होईल की नाही? मला तर असं वाटतंय की हे सगळं करताना यांच्या पाठीमागे काहीतरी जो हेतू मागे म्हटला तुम्ही,
हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, तशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. एक तर त्यांना या देशामध्ये मराठी अमराठी करायचंच आहे, त्याचबरोबर भाषिक बरोबर धार्मिकवादी उभं करायचं आहे, आणि केवळ सत्ता हे एकच ध्येय असल्या कारणानं त्याच्यासाठी जे काय करता येईल ते ते मंडळी करतात. ते आता बोला. बघा, तुम्ही सगळ्या साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांना विचारलंय आणि तुम्ही काय वस्तुस्थिती ती सांगितलेली आहे. हो, आता बोला. तारा भवळकर असं त्यांचं इंग्रजी पण नको असं त्या म्हटलेलं आहे. म्हणजे बरोबर तो आहे. जो कडवेपणा आहे तो फार तुरळक लोकांकडे आहे, म्हणजे कोणत्याही क्षेत्रातले असो. आता इंग्रजी ही व्यवहार भाषा आहे, आंतरराष्ट्रीय भाषा आहे, आणि मग ती रोजगारक्षम भाषा आहे, म्हणजे अनेक त्याचे कंगोरे असल्यामुळं ती आता इंग्रजी तुम्ही लक्षात स्वीकारली घ्या, गेलेली आहे. ती 5वी पासून इंग्रजी आहेत ना, हिंदी हा, आहे, ती आहे, इंग्रजी आहे. ती या स्वीकारली संपर्क गेलेली आहे. भाषा घ्यायच्या म्हणजे किंवा आता हे ज्ञानभाषा म्हणून. ठाकरे बंधू देखील बॉम्बे स्कॉटिश या शाळेमध्ये शिकलेले आहेत. तो बर. तसा जो विषय आहे, म्हणजे तो जसा दक्षिणेमध्ये, म्हणजे बघा, काल परवा मी ते दासू वैद्य यांच्याशी बोलत होतो. आमची अनेक गोष्टींवर चर्चा झाली, उभी आडवी. मग त्यांनी असं म्हटलं की आता राज ठाकरे जरी काय वारंवार भूमिका बदलतात, टर्न घेतात वगैरे, हे ते सगळं करतात. मध्येच त्यांचं काय ते हिंदू नेता, आणि मग त्यांचं ते काही ठाकरे सरकारच्या काळामध्ये जे काही उदात्तीकरण भाजपने चालवलेलं होतं, ते असे काही बऱ्याच गोष्टी ते बोललेले आहेत. आता हे लक्षात घ्या की दक्षिणेमध्ये ही जी मातृभाषेबद्दलचा जो काय अभिमान आहे, आणि तो अभिमान जगत असताना ते दिल्लीला जाऊ नाही तर परदेशामध्ये जाऊ मुख्यमंत्री, ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतात. तर मला तुम्हाला हरीशजी असं विचारायचं आहे की भाषावार प्रांत रचना म्हणजे पंडित नेहरू किंवा सरदार वल्लभभाई पटेल यांचा त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये या भाषावार प्रांत रचनेला विरोध होता. परंतु तो विरोध आपला हा टिकणारा नाही, कारण की भारतामध्ये जे भाषांचं जे वैविध्य आहे विविध. आणि ती जगण्याची भाषा आहे, तर त्याच्यावर ते लक्षात घेऊन भाषावर प्रांतरचना करणं आपल्याला गरजेचं आहे. तर आंध्रमध्ये तुम्ही काल परवा आपल्या चर्चेमध्ये सांगत होता की कशा प्रकारे ते करावं लागलं भाषावार प्रांतरचना, त्याबद्दल सांगा. बघा, तुम्ही लक्षात आलं असेल की पूर्वी मुंबई प्रांत होतं. त्याच्यामध्ये कर्नाटकातला काही भाग, गुजरातमधला काही भाग हा मुंबई प्रांतामध्ये येत होता. तशा पद्धतीनं तेलुगू भाषिक भाग जो होता, तो तेलंगणा, आंध्र, आता 2 राज्य झाले, तो मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये होता. लक्षात घ्या, त्यामुळे त्यांची भाषा ती तामिळ होती. म्हणून आंध्र प्रदेशचे एक सामाजिक कार्यकर्ते, पट्टाभी सीतारामय्या, यांनी आमरण उपोषण केलं. दुर्दैवानं त्यांचं त्यात निधन झाल्यानंतर मग वातावरण सगळं तापलं. त्यानंतर पंडित नेहरूंनी भाषावार प्रांतरचना करायची असं ठरवलं, आणि पंडित कुंजरू यांना त्या कमिटीचं अध्यक्षपद देऊन त्या कमिटीचा जो अहवाल येईल, त्या अहवालानंतर भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आलेली आहे. त्यामुळे दुसरं असं की हा एक मोठा प्रश्न तो लिपीचा आहे. म्हणजे मराठी आणि हिंदी यांची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे. त्यामुळे हिंदी लोकांना मराठी पटकन जमतं, किंवा मराठी माणसांना हिंदी पटकन येतं. त्याचं कारण असं की ती असलेली देवनागरी लिपी. दाक्षिणात्य भाषांमधली ही लिपी पूर्णपणे वेगळी आहे. त्यांना हिंदी ही नवीनच देवनागरी भाषा नव्यानं शिकावी लागणार आहे. त्यामुळे मराठी आणि हिंदी हा मराठीवर अतिक्रमण जे हिंदीचं होते त्याचं कारण एक आहे की ते लिपी ही देखील त्यात महत्वाचा मुद्दा आहे. लक्षात की नाही, ज्या प्रकारे ही मंडळी सगळी उत्तर प्रदेशातून, बिहारमधनं, इकडनं तिकडनं आलेली आहेत, त्याचं कारण ते आहे. आणि दुसरं असं की मराठी माणूस हा सहिष्णू आहे. हम्म. त्यामुळे तो समोरचा भाषा ज्या बोलत असेल त्या भाषेत तो बोलायचा प्रयत्न करतो. हम मराठ्यांनी एकदा असंच सांगितलं होतं की ते मुंबईवरून पुण्यात येत होते, आणि मुंबईवरून निघालं तर शेजारी जे रेल्वेमध्ये शेजारी बसलेली जी व्यक्ती होती ती त्यांच्याशी गप्पा मारत होती, आणि गप्पा मारत मारत ते खडकी स्टेशनपर्यंत आले. त्यावेळी ते संबंधित त्यांची संपर्काची किंवा बोलण्याची जी भाषा होती संवादाची, ती हिंदी भाषा होती. खडकीला आल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही काय करता, तुमचं नाव काय, हे एकमेकाची ओळख करायचा प्रयत्न केला. तेव्हा हमोनी सांगितलं माझं नाव मराठे, ते म्हटले माझं नाव देशपांडे. खरंय. हं. मुंबईवरून राहणारी मंडळी
जेव्हा येतात तर रस्त्यात त्यांना सगळ्यांनी हिंदीच बोलत, मराठीच बोलत. त्यानंतर त्यांना कळलं की दोघंही मराठीत, आपण हिंदी इतके वेळ का बोलतोय. ही सहिष्णू मराठी माणसांची जी आहे ना, कुठेही जा तुम्ही, कुठेही अगदी समोरचा माणूस तुम्हाला जोरातच सांगणार की नाही मला मराठी येत नाही, हिंदीच बोला. मग आपण करतो, काय हरकत नाही, मराठीमध्ये हिंदीमध्ये बोलतो. वाकडं तिकडं का नाही, मेरकू तेरकू हेरकू मेरकू हे सगळं करत आपण बोलतो तिथे, नाही असं नाहीये. हेरगुजरी. हा. पण हा, पण ह्या भाषेचा अपभ्रंश किती करायचा, हेही महत्वाचंच आहे ना. म्हणजे मराठी भाषा किती अ, जाज्वल्य आहे, त्या मराठी भाषेमध्ये ताकद किती आहे हे तर तुम्ही बघितलं. ती श्रीकृष्णानं मांडलेली भगवद्गीता मराठीमध्ये यावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. परंतु त्या ज्ञानेश्वरीची भाषा समजावी म्हणून अनेक प्राध्यापक त्याच्यावर पीएचडी करतात, आणि मग त्यांना ती मराठीचं ज्ञानेश्वरी समजते. म्हणजे ज्ञानेश्वरी समजायला त्या काळामधली जी मंडळी होती, ती मंडळी पीएचडी पेक्षा मोठी होती, जी आता आपल्याला समजत नाहीये मराठी. ह्या मराठीचा विकास कोण करणार? ज्याच्याकडे ही जबाबदारी आहे, राज्याचं नेतृत्व आहे, राज्य यांच्या ताब्यात आहे, त्यांनी करायला पाहिजे. दुसरं माध्यम असं की आपल्याकडे प्रसिद्धी माध्यमं जी आहेत, म्हणजे सोशल मीडिया सोडून द्या, टीव्ही आहे, वृत्तपत्र आहेत, यांनी मराठीच्या आग्रहासाठी किंवा सक्तीच्या विरोधामध्ये काही केलं का? नाही. तर या सक्तीच्या माध्यमातून जे ठाकरे बंधू दोघं एकत्र येतात, त्यांच्याच बातम्या चालवल्या त्यांनी. मराठीचा विषय कमी केला आणि ठाकरेंचाच विषय चालू केला. त्यामुळे काय झालं, ठाकरे बंधू एकत्र येणार आणि ते सत्तेला आव्हान देणार, बरोबर की नाही. आणि हे एकत्र येत आहेत आणि मराठीचा विषय घेते म्हटल्यानंतर इतर भाषिक लोक जी आहेत ना, ती सगळी मंडळी एकत्र झाली. नाही, आता हे बघा, बरं का हरीजी, मुळात मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टीचं जे काही राजकारण आहे, म्हणजे ते चाणक्यांचं राजकारण आहे. मग आमची कूटनीती असते, आणि कुठलाही जो जनसंघ, पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या जे चिंतन बैठका होणार, मग त्या चिंतन बैठकामध्ये सगळं धोरण ठरत असतात. आपल्याला कुठले डावपेच खेळायचे आहेत, काय करायचंय, कशा पद्धतीने, आपला मुख्य लक्ष, मुख्य उद्देश काय, हे लक्षात ठेवून भारतीय जनता पार्टी ही आपली जर राजकीय शाखा आहे, म्हणजे पूर्वीचा तो जनसंघ पक्ष, तो मी मगाशी तो शब्द इकडे तिकडे झाला, तर या दृष्टीने मग आता आपल्याला काय करायचंय, आपण लोकसभेमध्ये आपण काठावर उत्तीर्ण झालेलं, महाराष्ट्रामध्ये विधानसभेला आपण दैदिप्यमान असं यश मिळवलेलं आहे. मग आता हे मराठी अमराठी असा हा वाद सुरू करायचा. आता हे तर उघड दिसतच आहे. आता मूळ प्रश्न काय आहे की भाषेबद्दलचा कडवेपणा. आता जसं तुम्ही सांगितलं की ते हमो मराठ्यांचं उदाहरण दिलं, आणि आज देखील आपण म्हणजे सगळे राजकीय पक्ष जर आपण नजरेसमोर आणले, म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात ते आमचा हिंदीला विरोध नाही, अजित पवार म्हणतात आहे हिंदीला विरोध नाही, राज ठाकरे म्हणतात हिंदीला विरोध नाही. विरोध कशाला आहे? कारण हिंदी स्वीकारलेलीच आहे, या ना त्या प्रकार आहे. कारण ती जसं इंग्रजी स्वीकारावी लागलेलीच आहे, तसं हिंदी देखील स्वीकारलेली आहे. परंतु इंग्रजीचं जे काही आंतरराष्ट्रीय महत्व लक्षात घेऊन त्याची स्वीकार्यता मोठ्या प्रमाणात, तशी हिंदीची होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे काय आहे? दुसरं, तुम्ही पहिलीपासून जे सक्ती करताय त्याला या सगळ्यांचा विरोध आहे. आणि भारतीय जनता पार्टी आणि संघ जे आहे, त्यांना मात्र काय करायचं आहे, त्यांना हे अगदी कोवळं मन जे आहे, त्या कोवळ्या मनावर ही हिंदी लादायची. त्याचं कारण सरळ आहे की ते जसं एक भाषा एक देश, त्यांना जे ते हिंदू राष्ट्र हे जे करायचं आहे, त्यांचं मूळ ते लक्ष आहे. आणि त्याच्यामुळं हा जो कट म्हटला जातो, तो कट त्या अर्थाने म्हटला जातो. आणि तो उधळून लावण्यासाठी आता सगळ्या थरातून त्याचा निषेध केला जातोय. आणि जसं राज ठाकरे म्हणाले की तुम्ही आता ते नरेंद्र जाधव कमिटी नेमली वगैरे, ते 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 तुम्हाला काय करायचं ते करा, पण आमचं ते त्याला विरोध राहणारच आहे.
म्हणजे अजूनही कसं आहे की भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांना तर ती खरं तर तुम्ही जसं आता विवेचन केलेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू, शिवसेना महत्व सगळं जे आहे, त्याच्यामुळे ते फडणवीसांना माघार घ्यावी लागलेलीच आहे. मग आता ती मात्र ती पूर्ण माघार घ्यायची नाहीये. कारण आदेश कोणाचा आहे? संघाचा आदेश आहे. म्हणजे आधी सुरुवातीला सांगितलं 17 एप्रिलला ते अनिवार्य शब्द काढला. मग तो काढण्यासाठी थेट 16 जून पर्यंतचा वेळ घेतला. त्याच्यानंतर वेळ काय घेतला की आता आम्ही सगळ्या राजकीय पक्षांची चर्चा करू. हे सगळे उद्योग हे सगळेचे चालू आहेत. त्याच्या याच्यामध्ये मराठी ही आपली मातृभाषा आणि त्याबद्दलचं सगळ्या प्रांतामध्ये कला, साहित्य, संस्कृती सगळ्या प्रांतामध्ये अगदी व्यवहारामध्ये देखील मराठीचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे. आता त्याचा आग्रह धरला पाहिजे. जसं आता तुम्ही मला अधिक हे सांगा की संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्यावेळेला भाषावर प्रांतरचना झाली पाहिजे आणि मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे, तो मराठी लोकांचा झाला पाहिजे. हे ते आणि आजचं जे आंदोलन पुन्हा उभं राहत याची तुलना तुम्ही कशी कराल? एक लक्षात घ्या, त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र समिती नावाचा पक्ष होता, ज्यात सगळे पक्ष होते. पक्ष सगळे कुठले होते? प्रजा समाजवादी पक्ष होता, संयुक्त समाजवादी पक्ष होता, त्याच्यानंतर हिंदू महासभा होती, त्याच्यानंतर शेतकरी कामगार पक्ष होता. हे सगळे पक्ष होते, पण जनसंघ नव्हता, हे लक्षात घ्या. त्या लढ्यामध्ये जनसंघ नव्हता. त्यामुळे मुंबईचा जो लढा उभा राहिला, भाषांतर प्रात्यक्षिकला, तर मुंबई ती गुजरातकडे द्यायची किंवा द्विभाषा प्रांत करायचा, तो असा जो डाव होता तो उधळून लावण्यासाठी 107 मराठी लोकांनी शहीद झालेत. ते लोक, त्यांनी आत्मार्पण केलेलं आहे, त्यांच्यावर गोळीबार झालेला आहे, आंदोलन पेटलेलं आहे, मुंबई पेटलेली आहे. ती परिस्थिती मराठीसाठी निर्माण झाली होती. याचा विसर मराठी तरुणाईत, मुंबईतल्या किंवा ठाण्यातल्या, मुंबईतल्या लोकांना पडलेला आहे, असं मला तरी वाटतं. दुसरं असं की यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर मराठी भाषेसाठी ज्या ज्या संस्था काढल्या, ज्या 7 आणि 8 संस्था ज्यांना शासकीय मदत मिळते आणि त्याच्यावर ही राजकीय मंडळी किंवा साहित्यिक मंडळी बसलेली असतात, त्यांनी आज या लढ्यामध्ये मराठी वाचावी म्हणून काहीही प्रयत्न केलेले नाहीत. ते आलेले नाहीत. मग या संस्था काय करतात? नुसत्या पोचल्या जातात का? मराठीच्या साठी आग्रही राहणं हे त्यांचं कर्तव्य होतं की नाही? निरनिळ्या भाषांच्या अकादमी स्थापन केल्या. मग मराठी भाषेच्या अकादमीमध्ये काय चाललंय? कोण आहेत? त्यांनी का आग्रह धरला नाही? एक स्वयंसेवी संस्था म्हणजे दीपक पवारांची जी मराठी अभ्यास केंद्र आहे, यांनी आंदोलन उभं केलं. त्याच्यानंतर मनसे आणि शिवसेना त्यात ऍड झाली आणि वातावरण पेटवलं गेलं आणि त्यामुळं यांना माघार घ्यावी लागली. परंतु त्याच्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाचा एक डाव असा दिसतो मला तरी, मराठीचा आग्रह धरलेली शिवसेना जी आहे, या शिवसेनेचे जे नेते आहेत, एकनाथ शिंदे, यांचा उपद्रव सरकार चालवताना वाढला होता. त्या उपद्रवाला कुठेतरी शह द्यायचा, त्यांचं महत्व कमी करायचं म्हणून त्यांच्याच मंत्र्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. या विरोधात बघा, अजित पवार अगदी जाहीरपणे म्हणाले की 5वी पासून हिंदीचं सक्ती आहे ती तशीच राहू द्या, पहिलीपासून नको. मग अजित पवारांना पण असा सवाल आहे की त्यांनी मग मंत्रिमंडळाच्या बैठकीत का नाही हा निर्णय सांगितला? त्याला विरोध का नाही केला? बाहेर येऊन आपली बाजू सावरायचा प्रयत्न करायचा आणि सांगायचं की नाही. मग मंत्रिमंडळात गप्प बसण्यात काय होतं? मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे का बोलले नाहीत? त्यांचे मंत्री का बोलले नाहीत? आणि आता जी आर रद्द केल्यानंतर यांना कंठ फुटलाय. तो सुशांत सेलार काय किंवा इतर मंडळी काय, ही लागली बोलायला लागली. म्हणजे हे दुसरं महत्वाचा मुद्दा की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, ती शिकायलाच पाहिजे असा आग्रह धरणारं प्रेस कॉन्फरन्स, पत्रकार परिषद शिंदे सेनेच्या लोकांनी घेतले. म्हणजे संजय शिरसाटांनी तर टीव्हीवर सांगितलं की त्यांनी विरोध केला नाही, मराठीचा आग्रह धरला नाही किंवा आज सक्ती होऊ नये सांगितलं नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला त्यांनाही शह द्यायचा होता. ते दुर्दैवानं नाही, शिरसाट तर म्हणले राज ते ठाकरे, हिंदी राष्ट्रभाषा आहे असं म्हणले ते.
राष्ट्रभाषा जी राष्ट्रभाषा नाहीये, ती राजभाषा आहे. वेगवेगळ्या राज्यांची राजभाषा आहे, राष्ट्रभाषा नाही. लक्षात आलं की हे संसदेमध्ये ठरलेलं आहे, संविधानामध्ये ठरलेलं आहे. हिंदीच्या आग्रहाला बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला होता. पण हे ज्यांना हे 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 माहीतच बरं झालं नाहीये, बरं का हरीजी, आपली ते वेळ पण आता तुमच्यासारखी संपत मंडळी. आलेली आहे. आता वेळ आपली संपत हं. आलेली आहे. जसं तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर त्यांच्या काही म्हणजे कसे आपल्या सोयीनुसार विधानं ऐकून दाखवली जातात, ते एक होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नंतर लक्षात आले की आपला वापर होतोय, म्हणजे शिवसेना आपण फोडली, तो एक वापर झालेला आहे. आता हे दुसरा एक वापर होतोय. त्याच्यामुळे दादा भुसेंनी बहुतेक म्हणजे ज्यांनी ज्यांच्याकडे ते शिक्षण खाते त्यांनीच विरोध केला अशी एक बातमी आलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये. ते सगळं म्हणजे उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे एकनाथ शिंदे यांना, की त्यांच्या ते नंतर लक्षात आलं. हे सगळं जे असं होत आहे. आणि हे नाही, या वादामध्ये एकनाथ शिंदेनी तोंड उघडलेलं नाही ना. हा. मुख गिळून गप्प बसलेत. का नाही बोलला तुम्ही? तुम्ही बोलायला हवं होतं ना. मराठीचा आग्रह तुम्हीच धरायला पाहिजे होता. आणि तुमचा मंत्री त्याचे हे करतो, पाठराखण करतो आणि तो जी आर काढायला लावतो. तुमचाच मंत्री आहे ना तो. म्हणजे नाही, नाही, तुम्हाला एक्सपोज हा. करण्यासाठी, नाही, नाही, तुम्हाला मी एक्सपोज हे म्हणत करण्यासाठी. होतो, नंतर त्यांच्या ते लक्षात आलं, मग त्यांनी त्या बातम्या पेरायला सुरुवात केली की नाही नाही आमचा विरोध आहे, सक्ती चालणार नाही. कारण ते खासदार नरेश मुळात असं म्हस्के आहे की म्हणाले हे की बघा, आता ते बातम्या सगळं करू द्या. सुरू झालेलं आहे राजकारण. बातमीदार माणूस, बातमीदार जे आत्ताचे बातमीदार आहेत, हा. ते समोर सांगतात, ते लिहून घेतात आणि छापतात. हम्म. त्यांच्या मनामध्ये का असा प्रश्न पडतो का? हम्म. बरोबर. दादा भुसे यांनी ते जी आर काढल्यानंतर तुम्ही हा रद्द केला, का केला रद्द हे नाही सांगितलं तुम्ही. आणि का तुम्ही जी आर काढला हेही तुम्ही विचारत नाही, एकही पत्रकार विचारत नाही. जे एकनाथ शिंदे पत्रकाराशी बोलतात ते सगळं शब्द शब्द येतं हम्म. छापून. हम्म. त्यांना का असं विचारलं जात नाही, तुम्ही गप्प का होता असं विचारलं जात नाही कधीच. किंवा देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, त्यांना त्यांचं क्रोनॉलॉजी बघितली का तुम्ही? की हा अहवाल आला कधी, तो अहवाल स्वीकारला कोणी, तो अभ्यास मंडळाकडे गेला का, मंत्रिमंडळामध्ये आला का? हे काहीच झालेलं नाही ना. त्यामुळे तुम्ही खोटं बोलता आहात हे पत्रकारांनी त्यांना दाखवून दिलं पाहिजे किंवा विचारलं पाहिजे. पण पत्रकार बी असे आहेत ना की ते काही विचारतच नाही. नाही नाही, आता खरे ते आता ते पत्रकार उदय सामंतनी ते काढलं क्लेरिकल मासे. क्लर्क झाले, क्लर्क लेखनिक असतात ना, तसे लेखनिक झालेले आहेत. नाही, अगदी वस्तुस्थिती आहे. आता उदय सामंत यांनी त्यांचं जे उच्च तंत्र शिक्षण खातं जे आहे त्याच्यासाठी जे काही अभ्यास केला होता ते माशेलकर समितीने 18 सदस्यांनी, ते पिल्लू लावून धरले. म्हणजे त्याच्यातल्या बाकी शिफारसी त्या बाजूला ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याचा खुलासा केला की मी अभ्यास गट नेमला होता पण नंतर सरकार केलं आमचं. हे असं ते सगळं चालू आहे. तर धन्यवाद हरीशजी, तुम्ही जो तुमचा ब्लॉग आहे त्यानुसार तुम्ही व्यवस्थितपणे दर्शकांना सांगितलेलं आहे की नेमके ह्या मरण काळा कशा आहेत. आता या मराठीच्या मरण काळा जर थांबवायच्या असतील, आणि कुसुमाग्रज यांनी जसं म्हटलं होतं की एका भिकाऱ्यासारखी मराठी भाषा ही खालच्या पायरीवर उभी आहे, तर तिला तसंच ठेवून जर धन्यता मानत असतील आजचे सत्ताधारी केंद्रातले आणि महाराष्ट्रातले, तर त्याचा सगळ्या थरातून निषेध होईल तेवढा थोडाच आहे. आणि हे कुठेतरी तरी थांबलं पाहिजेत. आणि मग तुमचे काय राजकीय गणित असेल ते तुम्ही ते करत बसा. माझी दर्शकांना विनंती की तुम्ही या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अवश्य नोंदवा. आणि हरिजी, तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. आणि वारंवार तुम्ही अशा प्रकारे जे काही विषय सातत्याने मांडता, तुमचा ब्लॉग आहे, मला लोकांना दर्शकांना सांगायचे की हरीश केंची यांचं संचार हे जे दैनिक आहे सोलापूरचं, त्याच्यामध्ये दर रविवारी त्यांचा हा जो ब्लॉग आहे तो स्तंभाच्या रूपामध्ये चांगल्या प्रकारे प्रकाशित होत असतो. आणि ते वेगवेगळे मुद्दे अतिशय संदर्भासह स्पष्ट करून सांगत असतात. तर धन्यवाद हरिजी. धन्यवाद.